नमस्कार. मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण. चला, बऱ्याच दिवसातून बोलतोय कारण राजकीय घटना जर थोड्या मधल्या काळात घडत नव्हत्या आणि काल अचानक मोठी घटना. अर्थात आपण बोलतोय कर्जत विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत आणि काल एक मोठी घटना घडलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना ती माहिती देखील आहे किंवा कोणाला माहिती नसेल तर त्यांच्यासाठी ती घटना आपण सांगतोय. कर्जत विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे कर्जत शहराचे मंडळ म्हणजे शहर अध्यक्ष, थोडक्यात भाजपमध्ये मंडळ म्हणतात, आपण आपण शहर अध्यक्ष म्हणूया, म्हणजे शहर अध्यक्ष, तालुका अध्यक्ष. तर शहर अध्यक्ष कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांचे पुतणे आणि कर्जत शहराचं ज्यांनी एकेकाळी नेतृत्व केलं होतं, चांगला नेता, तगडा नेता, आणि ज्यांच्या नावात लाड आहेत असे राजेश लाड यांनी काल अखेर भारतीय जनता पार्टीला रामराम केला, अखेर जय महाराष्ट्र केला आणि अखेर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपली घरवापसी केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्थात सुरेश लाड यांनी या मतदारसंघाचं 3 वेळा प्रतिनिधित्व केलं आणि ते देखील घड्याळ या चिन्हावरच. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष सुनील तटकरे आणि सुरेश लाड हे मैत्रीचं नातं अनेकांना माहिती आहे आणि काल फ्रेंडशिप डे होता आणि फ्रेंडशिप डेला नेमकी ही घटना घडलेली आहे. म्हणजे एकदा सुनील तटकरे यांना माध्यमांनी एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारला होता की तुम्हाला फ्रेंडशिप डेच्या निमित्त असं कुठली मुलाखत होती, मला आठवत नाही, आणि त्यांनी तुमचा खास मित्र कोण किंवा कोण मित्र आहे त्याला तुम्ही काय गोष्टी शेअर करू शकता किंवा काय वाटेवर, त्यावेळी त्यांनी सुनील तटकरेंनी त्यावेळी सुरेश लाड यांचं नाव घेतलं होतं. ठीक आहे, मधल्या काळात काही गोष्टी झाल्या असतील, परंतु दिल दोस्ती दुनियादारी काल ती पुन्हा एकदा पाहायला मिळालेली आहे. आणि अखेर सुरेश लाड यांचे पुतणे, सुरेश लाड यांचे राईट लेफ्ट सगळं, हात कान डोळे सगळे, जे राजेश लाड म्हणजे उद्याचे वारसदार किंवा काय काय सगळंच म्हणूया, भाऊंचा म्हणजे सुरेश लाड यांचा ज्यांच्यावर प्रचंड विश्वास आणि आशीर्वाद आहे ते राजेश लाड. आणि राजेश लाड हे देखील भाऊन म्हणजे राजेश लाड यांच्या इथं सुरेश लाड हेच आहेत, हे देखील सगळ्यांना मान्य करावं लागेल. म्हणजे सुरेश लाड हे म्हणतील करणारे राजेश लाड यांनी अखेर फ्रेंडशिप डेच्या दिवशीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सुतारवाडी येथे पक्षप्रवेश केलेला आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत बघायला गेलं तर ही मोठी घडामोड आहे, मोठी घडामोड आहे. सुधाकर शेठ घारे यांच्यासाठी एक मोठी ही घडामोड काल घटना घडलेली आहे. आपण सगळी त्या बातम्या सगळ्या तुम्ही पाहिलेल्या असतील. राजकीय ह्या ही सगळी बातमी आहे. भारतीय जनता पार्टीतून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले, मधल्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून ते भाजपमध्ये गेले होते, पण ठीक आहे, फार असं ते का तिथं रमले नाही आहेत. परंतु राजेश लाड यांनी भाजपमध्ये चांगलं काम केलं, प्रामाणिकपणे काम केलं आणि आपली जी बाजू आहे ती लावून धरली. परंतु काय झाले बघा, संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये किंवा सगळीकडेच भाजप जोमाने वाढतोय, परंतु रायगड जिल्ह्यातील इतर मतदारसंघामध्ये देखील म्हणजे अलिबाग असेल, पेण असेल, सगळीकडेच उरण, पनवेल, पाली, पलीकडे दक्षिण रायगड, उत्तर रायगड, पश्चिम रायगड, पूर्व रायगड सगळं बघा, फक्त कर्जत मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीची वाढ जशी व्हायला पाहिजे तशी होत नाही. काही कारणं आहेत, नवा जुना वाद आहे, जुने काही अशा आहे की ते नव्याने डोक्यावर वरती काढून देत नाहीत, नवीन काही अशी मंडळी आहेत की ते जुन्यांना अधिक कसे डॉमिनेट होतील, कसे त्यांच्यावरती आपण कसं राज्य करू, हा सगळा वाद सुरू आहे आणि सुरू आहे. बऱ्याच गोष्टी आहेत, भाजपवर बोलायला एक स्वतंत्र व्हिडिओ करेल एक दिवस इथल्या. त्याच्यामुळे इथली भाजपची वाढ म्हणावी तशी होत नाही. जे काही नेते आहेत, काही नेते जे आयात झालेले नेते आहेत, पलीकडून आलेले आहेत. आता उदाहरणार्थ आपण नरेश पाटलांचं उदाहरण पकडूया. आता हे स्वयंभू नेतृत्व आहेत नरेश पाटील,
ते काय भारतीय जनता पार्टीच्या वर उबड्या घेऊन जगणारं ते नेतृत्व नाही, ते स्वतंत्र आहे. ठीक आहे, त्यांना पुशअप करणारी एक ताकद आहे भाजपची असू शकते, परंतु नरेश पाटील, मी उदाहरण सांगतोय, हे स्वतंत्र ताकदवान नेता आहे. त्याच्यामुळे काय, तसंच सुरेश लाड हे देखील स्वतंत्र, अहो ते आमदार राहिलेले व्यक्तिमत्व आहे. तो भारतीय जनता पार्टीने सुरेश लाड यांना मोठी ताकद द्यायला हवी होती. भारतीय जनता पार्टीने सुरेश लाड यांना ज्या अर्थी नागपूर येथे पक्षप्रवेश करून भारतीय जनता पार्टीत घेतलं, त्यावेळी काही गोष्टी त्यांनी ठीक आहे शब्द दिले असतील, परंतु भारतीय जनता पार्टी हा अथांग सागर आहे. त्यात एक सुरेश लाड इतका अनुभवी ज्येष्ठ नेता, याला तुम्ही घेतलं आणि साईडला टाकून दिलं, असं असतं का? सुरेश लाड यांचा पुरेपूर वापर, राजकीय वापर, पुरेपूर राजकीय इथं पक्ष संघटना कशी वाढवता येईल, सगळ्या गोष्टीसाठी वापर जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, मतदारसंघामध्ये करायला हवा होता. त्यांना ठीक आहे, उद्या उद्या भाजप असंही म्हणू शकतं की आम्ही त्यांना संधी दिली, त्यांच्या सुनेला आम्ही तिकीट दिलं. हो, तिकीट दिलं, ते काय दिलं सगळ्यांना तो इतिहास, रामायण महाभारत सगळ्यांना माहिती आहे. भाऊंची मुळात इच्छाच नव्हती. मी देखील भाऊंशी बोललेलो आहे. भाऊंनी कर्जत नगरपालिका लढवण्याची भाऊंची बिलकुल इच्छा नव्हती. मग यांनी काय अशी सूत्र हलवली, काय घडामोडी घडल्या आणि भाऊंच्या कसं ते गळ्यात मारण्यात आलं आणि कशा प्रकारे आपले हेतू बाकीच्यांनी साध्य करून घेतले, त्यात कोण कोण होतं, काय काय, सगळं भाऊंना माहिती आहे. भाऊ काय इतकी वर्ष तरी, आपण पावसाळ्यात बघितले असतील, भाऊनी दुष्काळ बघितले, संयमी चेहरा आहे भाऊ. असे व्यक्तिमत्व नाही आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, त्याच्यावर आपण स्वतंत्र बोलूया, परंतु राजेश लाड यांनी काल पक्षप्रवेश केलेला आहे आणि भाजपचं थोडंसं बाजूला ठेवू, भाजपपेक्षा तो धक्का जो बसणार आहे उद्याच्या काळात, तो शिवसेना शिंदे गटाला बसणार आहे. कारण कर्जत शहरामध्ये वन साईड जी परिवर्तन विकास आघाडी, अर्थात सुधाकर शेठ घारे यांचं जे वारू कर्जत तालुक्यात जे पसरलेलं आहे आणि कर्जत शहरामध्ये पुष्पाताई दगडे यांच्या रूपाने त्या नगराध्यक्ष झालेल्या आहेत, कशा प्रकारे लोकांच्या मनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सुधाकर शेठ घारे, परिवर्तन विकास आघाडी, संपूर्ण सगळेच एकवटलेले आहेत, त्याचा फायदा राजेश लाड यांना उद्याच्या काळात पक्षप्रवेशानंतर होणारच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राजेश लाड यांना कुठली संधी देते ते बघूया, तो वेगळा विषय आहे. परंतु सुधाकर शेठ घारे यांना 2029ची विधानसभा लढण्यासाठी राजेश लाड यांच्यासारखा खंबा, तगडा, बोलका आणि ज्याला चांगलं बोलता येतं, भाषणपत्र काल तुम्ही बघितलं असेल, राजेश लाड यांचं म्हणजे सुरेश लाड यांच्याकडून त्यांनी बऱ्याच गोष्टी अडॉप्ट केलेल्या आहेत, आत्मसात केलेल्या आहेत असं म्हणूया. आणि भाषण देखील उत्तम ते करतात, भाषाशैली देखील त्यांची चांगली आहे आणि बऱ्याच गोष्टी त्यांनी बघितलेल्या आहेत आणि मोठा अनुभव देखील आहे. आणि लाड हा एक ब्रँड आहे. मी म्हटलं होतं की थोरवे, लाड, घारे हे असे ब्रँड आहेत, त्यात लाड एक ब्रँड आहे त्यांच्या मागे. त्यामुळे राजेश लाड हा उद्या काळात सुधाकर शेठ घारे यांच्यासाठी समाज देखील यांचा मोठा आहे, तो देखील चेहरा आहे, नातं मोठं आहे. सुधाकर शेठ घारे यांची ताकद वाढलेली आहे. तटकरेंची पुन्हा एकदा खेळी यशस्वी झालेली आहे. त्याच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ उद्या काळात होईल. मधल्या काळात आपण बऱ्याच गोष्टी केल्या होत्या, कोण काय विद्यमान आमदार कुठे गेले होते, काय केलं होतं, पण काय अनेक तटकरे कर्जतमध्ये आले होते, मग यांच्या घरी ते आलेच नाहीत, आपण त्यावर देखील भाष्य केलेलं आहे. मग हेच त्यांच्या मागे हात घेऊन काय म्हणतात पळतात, पण ते मात्र यांना काय थांगपत्ता लावत नाही आणि अशातच काल तो पक्षप्रवेश झालेला आहे. ह्या सगळ्या धोक्याच्या घंटा शिवसेना शिंदे गटासाठी आहेत, विद्यमान आमदारांसाठी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद राजेश लाड यांच्या येण्याने नक्कीच वाढलेली आहे. सुधाकर शेठ घारे यांनी ठरवलेलं आहे आपल्याला लढायचं आहे आणि त्या निमित्ताने सुधाकर शेठ घारे यांची जी काही घोडदौड सुरू आहे, भले ती तुम्हाला कधी कधी फार दिसत नाही पूर्वीसारखी, परंतु त्यांचं ऑपरेशन घड्याळ जे आहे या मतदारसंघामधलं ते सुरू आहे आणि त्याला तटकरे साहेबांचा मोठा आशीर्वाद, पाठिंबा सगळं आहे. अगदी सरळ ताकद आहे, अनेक तटकऱ्यांचा त्यांना साथ आहे. त्याच्यामुळे 2029ला परिवर्तन करायचं आहे हे सुधाकर शेठ घारे यांनी ठरवलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सुधाकर शेठ घारे यांची जी काय पावलं पडत आहेत, एकेकाला ते आपल्याकडे घेत आहेत. हा तर एक ऑटोबॉम्ब लावलेला आहे, अशी फटाक्यांची माळ आगामी काळात
पक्षप्रवेशाची नक्कीच लागणार. याची ह्या सगळ्या गोष्टी माझ्या देखील कानावर आहेत. किती अशी मोठी कतार अशी लाईन आहे, कोणकोणाची नावं आहेत, बरीचशी नावं आहेत, बरीचशी नावं आहेत. आणि ही आता टप्प्याटप्प्याने एक 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 येत जाते, नक्की येत जातील, 100% येतील. जसजशी लोकसभा विधानसभा जवळ येईल तसतशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक मोठी यादी आहे. ही सगळे नेते, सगळे युवा नेते, सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ महिला आघाडी, सगळ्या इतर पक्षातून सगळे सुधाकर शेठ घारे यांना आमदार करण्यासाठी नक्की येतील. ही यादी आहे माझ्याकडे. अनेक नावं चर्चेत आहेत. कितीतरी थांबवण्याचा प्रयत्न त्या पक्षातल्या लोकांनी केला तरी ते थांबतील असं मला तरी वाटत नाही. कारण शेवटी अनुभव फार महत्त्वाचा असतो. हा कुठल्या अनुभवावर बोलतो मी? ज्या ठिकाणी त्यांना अनुभव जो येतोय हा भयानक आहे, भयानक आहे. त्याच्यावर देखील एक स्वतंत्र व्हिडिओ होऊ शकतो. कुठल्या गोष्टीवर व्हिडिओ करायचे? नुसतं खांद्यावर हात टाकला काय भावा, ते असं नसतं. ते असं होत नाही, असं होत नाही. ठीक आहे, जाऊ द्या. त्यांचं आत्मचिंतन परीक्षण त्यांनी करायचं आहे. आपण त्यांना सगळे वेद दाखवतोय, कशा प्रकारे धोके आहेत. राजेश लाड, तुमचं मनपूर्वक मी देखील स्वागत करतो आणि तुमच्या नव्या इनिंगला स्वागत केलंच पाहिजे. आणि तुमच्याकडून खूप पुन्हा एकदा आशा आहेत. काल तुम्ही सांगितल्याप्रमाणे सुधाकर शेठ घारे यांना आमदार करण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे उद्याच्या काळात ढाल बनणार आहात, कशा प्रकारे पक्ष संघटना आणि एकूणच काम करणार आहात ते तुम्ही त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. मागच्या सगळ्या टीका टिप्पण्या आपण आता बाजूला ठेवू. राजेश लाड यांना पक्षाकडून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एक संधी देखील उद्या काळात कुठली तरी जबाबदारी मिळू शकते. आणि सुधाकर शेठ घारे यांना आता मोठा आधार. ते आधीच त्यांचे दोघांचे संबंध चांगलेच होते. लाड आणि घारे यांचे संबंध चांगलेच होते. सुरेश लाड यांना आमदार करण्यासाठी सुधाकर शेठ घारे यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. हे सुरेश लाड यांना देखील माहिती आहे, राजेश लाड यांना देखील माहिती आहे. आज तागायतपर्यंत जाहीर आणि गंभीररित्या टीका टिप्पणी सुधाकर शेठ घारे यांनी कधीच लाड कुटुंबावर केली नाही, सुरेश लाडांवर केली नाही, राजेश लाडांवर केली नाही. छोटी मोठी कुठली एखादी गोष्ट असू शकते, परंतु जहाल आक्रमकपणे सुरेश लाड हे दुखावले जातील असं कधीच केलेलं नाहीये. सुरेश लाडांसाठी सुधाकर शेठ घारे यांनी खस्ता खाल्लेल्या आहेत आणि त्याची जाणीव सुरेश लाड यांना आहे, लाड कुटुंबांना आहे, राजेश लाड यांना आहे. त्या जाणीवेची भरपाई राजेश लाड उद्या काळात करतात का हे आता बघावं लागणार आहे. बराच वेळ आहे. 29ला सगळ्या ह्या निवडणुका पार पडतील, बघूया काय होतंय. परंतु राजेश लाड यांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढलेली आहे आणि धोक्याची घंटा जी निर्माण झाली आहे ती शिवसेना शिंदे गटाला. बघूया काय काय घडामोडी घडतात. तात्काळ आमदार मनशेठ थोरवे असा कुठला तरी एक चेहरा तात्काळ डॅमेज कंट्रोलसाठी एखादा पक्षप्रवेश करतात का आपल्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून किंवा कुठल्या पक्षातून, ते देखील बघावं लागेल. बघूया काय होतं. थांबूया. तुम्हाला कसं वाटलं राजेश लाड यांच्या पक्षप्रवेशावर? नेमकं आगामी काळात काही गोष्टी घडतील का? नक्की हा ताकदवान नेता कशा प्रकारे काम करू शकतो, कुठली जबाबदारी त्यांना देण्यात यावी, काय वाटतं तुम्ही व्यक्त व्हा. थांबूया तोपर्यंत. धन्यवाद.